आता हे कुळीथ आहेत, हे 1 वाटीभर घेतलेले आहेत आणि हे साप निवडून घेतलेले आहेत मी. आता हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. कुळीथ आपले भाजून झालेले आहेत, रंग पण बदललेला आहे. तर ते थंड झाल्यावरती मी मिक्सरमध्ये आणि भरड काढून घ्यायची आपल्याला. मिक्सर एकदा फिरवून बंद करायचं आहे लगेचच आपल्याला. मिक्सर चालू करून लगेचच बंद करायचं आहे. हे बघा, हे जरासे भरडलेले कुळीथ बघू शकता तुम्ही. आता हे एका चाळणीने चाळून घेऊया आपण. म्हणजे काय होईल, त्यातली बारीक साल आहे ती निघून जाईल आणि आपल्याला पाकडायला बरं पडेल. मी इथे प्रत्येक स्टेप दाखवत आहे. हे बघा झालेलं आहे. आता राहिलेले कुळीथ देखील अशा प्रकारेच आपण चाळून घेणार आहोत. परतीमध्ये घेतलेले आहेत. आता पाकडायला चालू केलेलं आहे मी. जितकी जमेल तितकी साल आपल्याला काढून टाकायची आहे. अशा पद्धतीने कुळीथ जर सालीसकट दळले तर त्याची पिठी खूप काळी होते, म्हणून हे अशा प्रकारे करावं लागतं. आता हे मी एका वाटीचंच करत आहे, म्हणून मी मिक्सरमध्ये लावणार आहे. तुम्ही चक्कींना देखील डाळ तयार करून दळून आणू शकता किंवा घरघंटीतून तुम्ही दळून आणू शकता. बघू शकता तुम्ही, जेवढं जमेल तेवढं आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचे आहेत सालपटं. पाकडताना काय होतं, पुढे साल येते, मध्यभागी डाळ राहते आणि पाठीमागे अख्खे कुळीथ राहतात. अख्खे राहिलेले आहेत कुळीथ, ते बाजूला करून घेतलेले आहेत परत भरडण्यासाठी. आता ही तयार झालेली डाळ बारीक वाटून घ्यायची आहे. याच्यामध्ये तुम्ही हळद, धणे, काळी मिरी घालू शकता. पण मी इथे नुसतीच डाळ वाटून घेतलेली आहे. मी नुसत्या डाळीचंच पीठ केलेलं आहे. आता हे जे पीठ तयार होईल ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणि जे राहिलेला आहे जाडसर भाग तो परत दुसऱ्यांदा आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. कुळथाचं पीठ पूर्णतः थंड झाल्यावर काचेच्या बरणीत किंवा स्टीलच्या डब्यात भरून ठेवायचं आहे आणि पाहिजे तेव्हा तुम्ही ते वापरू शकता. उरलेली ही रवाळ भरड तुम्ही थालीपीठामध्ये वापरू शकता. 1 वाटी कुळथाचं एवढं पीठ तयार झालेलं आहे. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा.